पुढल्या काही तासात मान्सूनची आनंद वार्ता आपल्याला मिळणार आहे। अंदमानमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आणि काही तासातच अंदमानामध्ये मान्सून येण्याचा अंदाज आहे। अंदमानात पाऊसधारा कोसळण्याची शक्यता आहे। भारतीय हवामान खात्यानं मान्सून संदर्भातला हा महत्त्वाचा अंदाज वर्तवलाय। नैऋत्य मोसमी पावसाच्या आगेकूचसाठी पोषक वातावरण तयार होतंय आणि त्यामुळे 16 मेच्या आसपास दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान निकोबार बेट समूह येथे मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते। यामुळे यंदाच्या मान्सूनची अधिकृत सुरुवात अपेक्षेपेक्षा लवकर होण्याची शक्यता आहे। देशभरातील शेतकरी आणि नागरिकांचं लक्ष आता हवामान विभागाच्या पुढल्या अंदाजाकडे लागलेलं आहे। तर आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आमचे प्रतिनिधी महेश बागल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेश, मान्सून संदर्भातली आपण आनंद वार्ता पाहतोय। अंदमानामध्ये पोषक स्थिती आहे आणि लवकरच मान्सून तिथे दाखल होणार आहे। नक्कीच भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा मान्सूनच्या आगमनासाठी अत्यंत पोषक स्थिती निर्माण झाली आहे। नैऋत्य मान्सूनच्या प्रगतीसाठी समुद्रावरील वाऱ्यांची दिशा, आर्द्रता आणि वातावरणीय दाब हे अनुकूल असल्याने आज 16 मे रोजी अंदमान निकोबार बेट समूह आणि अंदमान समुद्रात मान्सून दाखल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आणि एक ही चांगली बातमी आहे। सध्याची स्थिती जर पाहिली तर दक्षिण बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे आणि त्यामुळे मान्सूनच्या प्रवासाला वेग मिळाला आहे। वेळेपूर्वी आगमन सामान्यतः जर पाहायचं झालं तर या अगोदरचा अनुभव असा होता की अंदमानात 20 मेच्या आसपास मान्सूनचं आगमन होत होतं। यंदा यास बदल होत निर्धारित वेळेआधीच मान्सून धडकला आहे आणि या संदर्भात एकच म्हणजे मान्सूनच्या संदर्भातली ही अत्यंत चांगली बातमी आपल्यासमोर आलेली आहे। धन्यवाद महेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर काही तासांमध्येच आता आपल्याला मान्सूनची आनंद वार्ता मिळणार आहे, कारण भारतीय हवामान खात्यानं महत्त्वाचा अंदाज वर्तवलेला आहे। मान्सूनच्या आगमनासाठी पोषक स्थिती आहे आणि काही तासांमध्येच अंदमानात मान्सून येईल असा अंदाज वर्तवला जातोय।